राहुरी तालुक्यातील करजगावमध्ये घडलेली ही घटना केवळ मारहाणीची नाही, तर आदिवासी समाजाच्या सुरक्षिततेवरचा थेट हल्ला आहे। भिल समाजातील महिला, लहान मुले आणि अल्पवयीन मुलींवर जमावाने प्राणघातक हल्ला करत विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। इतकं होऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त केला जातोय। करजगावमधील गट क्रमांक 28 मधील जमीन भिल समाज गेल्या 50 ते 60 वर्षांपासून कास्त आहे। याच ठिकाणी काही लोक एकत्र जमल्याचे पाहून विचारणा केली असता जमावाने अचानक हल्ला चढवला। फावडे, कोयते, लोखंडी सळई आणि दांड्यांच्या सहाय्याने महिलांवर, लहान मुलांवर अमानुष मारहाण करण्यात आली। महिलांवर धारदार शस्त्रांनी वार करून अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ केली, घरे पेटवण्याची धमकी दिली। राहुरी पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल नाही। गुन्हा तात्काळ दाखल झाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे। SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। करजगाव, राहुरी तालुक्यातील करजगाव या ठिकाणी काल आदिवासी भिल्ल समाजावर जो प्राणघातक हल्ला झाला, या हल्ल्याचा आदिवासी बचाव समितीच्या वतीने प्रथम मी निषेध करतो। अतिशय घृणास्पद असा हल्ला आहे। आदिवासी महिलांवर, अल्पवयीन मुलींवर आणि त्या मुलांवर, त्यांच्या मुलांवर तसेच पुरुषांवर अतिशय प्राणघातक हल्ला केला। आदिवासी जी जमीन कसत होते त्या जमिनीमध्ये एक जमाव, त्या गावाचा जमाव आला। तो जमाव कशासाठी जमला हे बघण्यासाठी हे आदिवासी त्या ठिकाणी गेले। ते गेले असताना त्या जमावाने डायरेक्ट यांच्यावर हल्ला केला। हल्ला इतका भीषण होता, याच्यामध्ये ह्या महिला अतिशय जखमी झाल्या आहे। यांच्यावर कोयत्याने, फावड्याने, त्यानंतर आपल्या सुऱ्याने, तीक्ष्ण हत्याराने असे अतिशय घृणास्पद असे त्यांच्यावर वार केले। त्यानंतर आज या ठिकाणी आम्ही आदिवासी बचाव समितीच्या वतीने या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे। पोलीस स्टेशन ज्या टायमाला ते गेले त्या टायमाला त्यांची पोलिसांनी कुठलीही फिर्याद घेतली नाही। पोलिसांनी त्यांना मेमो दिला, तुम्ही याच्या रुग्णालयामध्ये जा, ॲडमिट व्हा, आम्ही तुमची फिर्याद घ्यायला त्या ठिकाणी होतो। पण अद्याप दुसरा दिवस उजाडला आहे, पोलिसांनी अद्याप त्यांची फिर्याद घेतली नाही, कुठले जबाब घेतले नाही। या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की 24 तासाच्या आत पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला नाही, त्यांना अटक केली नाही तर आदिवासी बचाव समितीच्या वतीने तीव्र आंदोलन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उभे राहील। याची सर्वस्वी जबाबदारी राहुरी पोलिसांवर राहील। मी ज्ञानेश्वर अहिरे, आदिवासी बचाव समिती संस्थापक सदस्य। वंदना देवदास गांगोडे, माझं वय 25। आम्ही आमच्या वावरामध्ये करजगाव इथे वावरामध्ये आम्ही गायांसाठी चारा आणायला गेलेलो होतो। तर माझे भाऊ आणि ते शेतीमध्ये काम करीत होते। तर गावातले लोक काही आमच्या वावरामध्ये रोटा मारण्याची याची त्याची धमकी देत होते। त्यांना तर ते रेकॉर्डिंग करत होते। तर माझा एक मोठा भाऊ होता, तर तो रेकॉर्डिंग करत होता। तर त्यांचा फोन एका ताईने घेऊन आणि नदीमध्ये फेकून दिला। तर मग सगळेजण त्यांच्या मागं घेऊन कोराडी, कोयते असे घेऊन त्यांच्या मागं पळत सुटले। तर आम्ही तिथं गेलो। तर मग माझ्या भावजाईने आम्ही सगळे तिथं आलो, तर ते त्यांना हानीत होते। तर आम्ही त्यांना म्हणलो, का आमच्या माणसांना हाणू राहिले? तर त्यांनी बाया सुद्धा बघितल्या नाही, बायांना सुद्धा त्यांनी कुऱ्हाड्यांनी, खोऱ्यांनी त्यांनी असे हाणमार केली। तर आम्ही घरी पळलो। घरी आले, माझे भाऊ आणि ते सगळे घरी पळाले। तर ते घरामध्ये घुसून त्यांना बाहेर काढून त्यांना हाणीत होते। तर म्हणायचे ह्या आदिवासी लोकांना इथं थांबून नाही द्यायचे, यांचे घर पिटून द्या। माझ्या भावांचे डोके फोडले, एका भावाच्या हाताला लागलं, म्हणजे पूर्ण एकदम बेशुद्ध पडूस तोवर ते हानीत होते। माझे एक भाऊजाई आहेत, त्यांना तर फार बेशुद्ध पडतं। जोपर्यंत रक्ताच्या थारोळ्यामध्ये ते माणसं पळत नव्हते तोपर्यंत ते त्यांना सोडित नव्हते। तर यांना सगळ्यांना आम्ही धरायचा प्रयत्न करायचो, ते लहान पोरं सुद्धा बघत नव्हते। लहान पोरांना सुद्धा धरून असे पकडीला फेकून द्यायचे ते बाई। तर मग मी काय केलं, लहान पोरांना सगळं गोळा केलं घरामध्ये, एका ठिकाणी त्यांना कुलूप लावून घेतलं, कोंडलं आणि मी बाथरूम मध्ये गेले। तर बाथरूम मध्ये गेले तर तिथं सोयब इस्मालभाई पठाण आणि अमोल बाळासाहेब गायके आणि अनिल बाळासाहेब लोंढे आणि गणेश कोबरणे आणि विश्व सोयब पठाण हे सगळ्यांनी कुऱ्हाडींनी, कोयत्याने दरवाजा तोडून आणि मला इथं कोयत्याने हाणलं आणि त्यांनी माझे हातपाय धरले। तर घरामध्ये पुरे होत्या, तर त्यांच्या सुद्धा ते दरवाजा फोडायला गेले। मी तिथं दरवाजामध्ये उभं राहिले, तर त्यांनी मला चौकनी खाली पाडलं। माझ्या हातावर फोन होता, रेकॉर्डिंग चालू होती, तर माझ्या हातावर ते सोयब पठाण
अमोल गायके येईने माझ्या हातातून फोन हिसकून घेतला, माझे हातपाय दाबून धरले आणि मला ते हाणू लागले. जोपर्यंत माझ्या डोक्यातून रक्त वाहिलं, मी बेशुद्ध पडले, तोपर्यंत ते मला हाणत होते. इथून पुढे मला काहीच माहिती नाही. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.